वेलकम. संगीता मालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. बोर्ड प्रश्नपत्रिका आहे ही भूगोल या विषयाची. जिओग्राफी 39 हा कोड नंबर आहे आणि ही परीक्षा झालेली आहे 17 मार्च 2023, म्हणजे मागील वर्षाची ही प्रश्नपत्रिका आहे. एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून तुम्ही अभ्यास करा. यातील काही प्रश्न पुन्हा यावर्षी रिपीट होऊ शकतात. 3 तासाचा वेळ आहे. प्रश्नपत्रिकेचे 7 पानं आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. सूचना वाचायच्या आणि फॉलो करायच्या. पहिली सूचना, सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2. प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे आकृत्या, योग्य आकृत्या आणि आलेख काढावे. 3. रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 4. नकाशा स्टेन्सिलचा वापर योग्य तेथे करावा. 5. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. आणि 6. नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी. जो नकाशा दिला जाईल तुम्हाला तो व्यवस्थित जोडायचा आहे आणि पहिल्या पानावर त्याची संख्या पण लिहायची आणि नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवायचा, ही सूचनासुद्धा आहे. चला तर पाहूया. इयत्ता 12वी कला आणि विज्ञान या दोनही शाखांना असणारा हा विषय आहे. मागच्या वर्षीची 17 मार्च 2023ची ही प्रश्नपत्रिका स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोडवा. मी लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ देखील करून देणार आहे. प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न आहे 20 गुणांचा. वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत सर्व आणि त्यातला दिलेल्या सूचनेनुसार खालील उपघटक सोडवावेत. हा 20 गुणांचा प्रश्न. त्यातला प्रश्न आहे साखळी पूर्ण करून उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा. त्याला 5 गुण आहेत, पण जोड्या लावासारखा प्रश्न आहे. अ गट, ब गट आणि क गट. अ गटामध्ये सागरी वाहतूक, कार्यशील लोकसंख्या, तंतुर किनारा, माथेरान, मृदाशास्त्र हे 5 बाबी आहेत. त्याच्या ब आणि क गटातल्या जोड्या लावायच्यात. ब गटामध्ये दिले 15 ते 59 वयोगट, प्लवंग, बंदराचा विकास, मातीची निर्मिती व गुणधर्म, पर्यटन, प्राथमिक व्यवसाय. क गटामध्ये दिले मासेमारी पूरक क्षेत्र, तृतीयक व्यवसाय, मनुष्यबळाची उपलब्धता, व्यापारास अनुकूल, मर्यादित मासेमारी, प्राकृतिक भूगोल. जोड्या लावासारखा प्रश्न हा सोडवा. साखळी पूर्ण करा. 5 गुणांच्यासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न. प्रश्न पहिल्यातलाच ब आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न. बरोबर की चूक ते लिहा. 5 गुण आहेत. 1. लोकसंख्येचे वितरण सर्वत्र समान असते. 2. भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत नसते. 3. प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो. 4. भूगोल विषयाचे स्वरूप गतिशील आहे. 5. भूगोल विषयाचा अभ्यास आंतरविद्याशाखीय आहे. 5 गुणांच्यासाठी चुकी बरोबर लिहायचे. 5ही विधानं सोडवा. प्रश्न पहिल्यातलाच क प्रश्न. अचूक पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. इथे म्हटलंय विधाने पुन्हा लिहा, म्हणजे फक्त उत्तराचा शब्द न लिहिता पूर्ण विधान लिहायचं. 5 गुण आहेत. 1. अक्षांशाशी थेट संबंध नसलेला प्राथमिक व्यवसाय. पर्याय लाकूडतोड, मासेमारी, खाणकाम, शेती. 2. संयुक्त संस्थानाचे औद्योगिक विभाग देशाच्या ईशान्य भागात स्थापन झाले आहेत. पर्याय तेथे लोकसंख्या दाट आहे, तेथे मोठ्या प्रमाणावर भांडवल उपलब्ध, तेथे कोळसा व लोह ही खनिजे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत, तेथे वाहतूक मार्गाचे केंद्रीकरण झालेले आहे. अचूक पर्याय निवडून विधान पूर्ण लिहायचं. क्रमांक 3. ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग स्थानक. पर्थ, सिडनी, पर्थ, व्लादिवोस्टोक, सिडनी, व्हँकुव्हर, व्लादिवोस्टोक. 4. स्ट्रॅबो हे तत्त्ववेत्ते या देशातील आहेत. पर्याय इंग्लंड, अरब, रोम, ग्रीक. 5. गेस पिरॅमिड्स म्हणजे पृथ्वीचे वर्णन. गेस पिरियॉड्स पृथ्वीचे वर्णन या पुस्तकाचे लेखक. पर्याय हेकेटस, स्ट्रॅबो, हम्बोल्ट, रिटर. अचूक उत्तर निवडून पूर्ण विधान लिहायचे. 5 गुणांच्यासाठी 5. पहिल्यातला ड प्रश्न आहे. पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करायची. 5 गुण आहेत. 1. लोकसंख्येचे वितरण खंडानुसार चढत्या क्रमाने लिहा. यांचा क्रम लावायचा आहे दिलेल्या पर्यायांचा. आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आशिया. क्रमांक 2. भांडवल गुंतवणुकीनुसार उद्योगांचा चढता क्रम लावा. मध्यम उद्योग, सूक्ष्म उद्योग, मोठे उद्योग, लघु उद्योग. चढता क्रम लावायचा आहे.
क्रमांक 3, चुकीचा गट ओळखायचा. 4 गट दिले, त्यात चुकीचा कोणता आहे तो ओळखायचा. अ गटामध्ये दिले सातपुडा, दख्खन, आल्प्स, रॉकीज. ब गटामध्ये यवतमाळ, अमरावती, सोलापूर, पालघर. क गटामध्ये थर, सहारा, कलहारी, गोबी. आणि ड गटामध्ये मराठवाडा, खानदेश, विदर्भ आणि कोकण. चुकीचा गट ओळखायचा आहे. चौथा प्रश्न त्याच्या उलट अचूक गट ओळखायचा आहे. 4 गट दिले, त्यातला बरोबर कोणता ते ओळखायचा. अ दूरध्वनी, मोबाईल, इंटरनेट, दूरदर्शन. ब आवर्त, टपाल, अक्षांश, रेखांश, सांकेतिक भाषा. क चित्रे, लिपी, विविध आवाज, पर्वत. ड पेजर, ईमेल, खनिजे, मैदान. यातला बरोबर गट कोणता आहे तो ओळखायचा. क्रमांक 5, चुकीचा घटक ओळखा. जगातील आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारी शहरे पूर्वेकडून पश्चिमेकडे योग्य क्रमाने लावा किंवा योग्य क्रमाने लिहा. शहरं दिलेली आहेत न्यूयॉर्क, दिल्ली, टोकियो, लंडन. यांचा क्रम लावायचा आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रम लावायचा आहे. प्रश्न 2, खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 4 सोडवायचे 6 पैकी आणि 3 मुद्दे आले पाहिजेत त्याच्यामध्ये. आणि 12 गुण आहेत या प्रश्नाला, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 1 वाहतुकीच्या सोयीमुळे लोकवस्तीत वाढ होते. 2 नगरांची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडीत आहे. 3 कॅनडामध्ये लाकूडतोड व्यवसायाचा विकास झाला आहे. 4 कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक फळ प्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आढळतात. 5 तृतीयक आर्थिक क्रियांमध्ये सेवा आणि विनिमय यांचा समावेश असतो. 6 हिमालय पर्वतीय प्रदेशाचा विकास फारसा झालेला नाही. ही कारणं जरूर करून ठेवा, यातले पुन्हा रिपीट होऊ शकतात. या चॅनलवर मी इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर टाकलेले आहेत. शिवाय प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आहेत, त्याचा सराव करा. त्यासाठी या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. यातले प्रश्न पुन्हा रिपीट होऊ शकतात. प्रश्न 3, खालील संज्ञांमध्ये फरक स्पष्ट करा. कोणतेही 3, 5 पैकी 3 सोडवायचे. 9 गुण, म्हणजे एका फरकाला 3 गुण. 1 लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा पहिला टप्पा आणि 5वा टप्पा. 2 विस्तारणारा लोकसंख्या मनोरा आणि संकोचणारा लोकसंख्या मनोरा. 3 केंद्रित वस्ती आणि विखुरलेली वस्ती. 4 मळ्याची शेती आणि विस्तृत व्यापारी शेती. 5 प्राथमिक आणि द्वितीयक व्यवसाय. 5 पैकी 3 सोडवायचे. 9 गुण. प्रश्न क्रमांक 4 चौथा प्रश्न एकूण 11 गुणांचा आहे. त्यातला प्रश्न 6 गुणांचा आहे. खालील माहिती नकाशामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या सहाय्याने दाखवा आणि सूची तयार करा. कोणतेही 6 सोडवायचे. 8 दिलेले आहेत, 6 सोडवायचे. नकाशा तुम्हाला दिला जाईल उत्तरपत्रिकेबरोबरच. त्यात या बाबी दाखवायच्यात. कोणकोणत्या आहेत तर 1 ऑस्ट्रेलियातील विरळ लोकसंख्येचा प्रदेश. 2 लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील 5व्या टप्प्यातील देश स्वीडन. 3 संयुक्त राष्ट्र अमेरिकेमध्ये महाकाय नगर न्यूयॉर्क. 4 अरबी समुद्रातील खाणकाम क्षेत्र मुंबई. 5 रूर औद्योगिक पट्टा. 6 2 खंडादरम्यान वाहतूक करणारा लोहमार्ग ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग. 6 पनामा कालवा. आणि 8 सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारा देश संयुक्त अरब अमिरात. या 8 पैकी कोणत्याही 6 बाबींच्यासाठी गुण मिळतील, पण तुम्ही 8ही सोडवा. 6 त्यातल्या बरोबर आले की गुण मिळतील. यानंतर प्रश्न आहे. आलेख किंवा नकाशा वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. नकाशा दिलेला आहे किंवा आलेख दिलेला आहे. व्यावसायिक संरचना भारताची 1951 ते 2011पर्यंतची दिलेली आहे. यावर प्रश्न विचारलेले आहेत 5. 1 प्राथमिक आर्थिक क्रियांमध्ये सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या वर्षी गुंतलेली आहे. 2 द्वितीयक आर्थिक क्रियांमध्ये 1971 आणि 1991तील गुंतलेल्या लोकांची टक्केवारी सांगा. 3 1951 ते 2011मध्ये सर्वात कमी प्रमाणात गुंतलेल्या आर्थिक क्रिया कोणत्या. 4 2011 या वर्षी द्वितीयक आणि तृतीयक आर्थिक क्रियात वाढ होण्याचे कारण काय असावे. 5 कोणते वर्ष आर्थिकदृष्ट्या अधिक उन्नतीचे आहे. 5 गुण आहेत 5 प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी संक्षिप्त टिपा लिहा. कोणत्याही 3 लिहायच्या 5 पैकी आणि 12 गुण आहेत, म्हणजे एक टिप लिहायला 4 गुण. 1 भूरचनेचा लोकसंख्या वितरणावरील प्रभाव. 2 लोकसंख्येची व्यावसायिक संरचना. 3 व्यापारात वाहतुकीची भूमिका.
4 प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक. 5 भूगोल अभ्यासकांची कौशल्ये. 5 पैकी 3 सोडवा, 12 गुण. प्रश्न क्रमांक 6वा प्रश्न आहे 8 गुणांचा. त्यातला प्रश्न आहे 4 गुणांच्यासाठी. नैसर्गिक संसाधनात भूमीला विशेष महत्त्व आहे, कारण अन्नधान्य, घरे, तलाव, उद्योग, रस्ते, लोहमार्गाची उभारणी, चारा व वृक्ष लागवडीसाठी भूमीचीच आवश्यकता असते. देशात सुपीक जमीन जास्त असल्यास शेतीतील उत्पादकता जास्त असते. वनसंपत्तीमुळे पशुपालन, औषधी वनस्पतीची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होते. त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल राखला जातो. भारत देशाचे भौगोलिक क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किमी असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात 7वा क्रमांक आहे. लागवडीखालील क्षेत्रात भारताचा 7वा क्रमांक आहे. लागवडी योग्य क्षेत्र इतकं हेक्टरी मोठी संख्या आहे, वाचा. देशातील एकूण क्षेत्रफळापैकी याचे प्रमाण 77% आहे. देशातील मात्र एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या 46%च क्षेत्राचा लागवडीसाठी उपयोग होतो. देशातील लोकसंख्येत परिच्छेद 2-3दा वाचायचा म्हणजे सहज उत्तर सापडतं प्रश्नांचं. लोकसंख्येत वाढ, उद्योगांचा विकास, रस्ते व तलाव निर्मिती यासारख्या कारणांमुळे लागवडीखालील क्षेत्रात घट होत आहे. भारतात भूमीच्या गुणधर्माबाबत खूप भिन्नता आढळते. उत्तरेकडील राज्य पर्वतीय क्षेत्रात असल्यामुळे त्या ठिकाणी लागवडीखालील जमिनीचे क्षेत्र, जमिनीची सुपीकता कमी आहे. राजस्थान व गुजरात राज्याचा काही भाग वाळवंटी स्वरूपाचा आहे, तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र या राज्यांमध्ये सुपीक जमिनीचे प्रमाण जास्त आहे. प्रश्न आहेत यावर 4. 1. सर्वात महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन कोणते आहे? 2. भूमीचे विविध उपयोग कोणते? 3. जगातील देशांच्या क्षेत्रफळाच्या क्रमवारीत भारताचा क्रमांक कितवा आहे? 4. भारतातील लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यासाठी उपाय सुचवा. प्रश्न क्रमांक ब. आकृती काढून नावे द्या. कोणतेही 2. 3 पैकी 2 सोडवायचे. 4 गुण आहेत म्हणजे एका आकृतीला 2 गुण. 1. लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. ही आकृती नेहमी येत्या बोर्ड परीक्षेला, आत्ताही तयारी करून ठेवा. 2. स्थिरावलेला मनोरा. 3. भूगोलाचा अन्य विषयाशी असलेला सहसंबंध. ही पण आकृती नेहमी येते. 3 पैकी 2 सोडवा, 4 गुण. प्रश्न शेवटचा 7वा. सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 1 सोडवायचं आहे 2 पैकी आणि 8 गुण आहेत. 1. सखोल उदरनिर्वाह शेतीबद्दल माहिती लिहा. आणि 2. उद्योगाच्या स्थानिकीकरणावर प्राकृतिक घटकांचा होणारा परिणाम स्पष्ट करा. अशा प्रकारे आपण इयत्ता 12वी भूगोलची बोर्डाची प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. लवकरच उत्तराचा व्हिडिओ मी घेऊन येईल. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा आणि परीक्षेसाठीही खूप खूप शुभेच्छा.